यंदाच्या संक्रांतीला आली आहे एकादशी आणि म्हणूनच काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत. जसे की एकादशीचा उपवास कसा करायचा? संक्रांतीला काही घरामधून तिळगुळाच्या पोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्यायचा का? काही ठिकाणी पुरणपोळी असते, तर ती खायची का? किंवा काही ठिकाणी अगदी मूगडाळीची खिचडी दान करण्याची प्रथा आहे. तर मग हे करायचे का की नाही करायचे? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी लक्षात घ्या, षष्ठीला एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संगम आहे, हा खास मानला जातो. कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते. षष्ठीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणे. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असते. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला तिळाचा 6 प्रकारे वापर नक्की करा. षष्ठीला एकादशी असल्यामुळे तिळाचे दान खरं तर संक्रांतीला सुद्धा पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो. त्यामुळे ह्या कृतीमध्ये कुठलाही बदल होणार नाही. तिळाचं उटणं असेल किंवा तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळदान, तिळाचे भक्षण अशा 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने संक्रांती ही पुढचे पूर्ण फळ मिळते. प्रश्न संक्रांतीला आलेल्या एकादशीच्या उपवासाचा आहे. तर एकादशीचा उपवास जसा आपण नेहमी करतो तसाच करायचा आहे. आता एकादशीच्या उपवासाला तुम्ही तिळगुळ खाऊ शकता. तिळगुळ खायला काही हरकत नाही. एकादशीचा उपवास मोडत नाही. पण तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून तिळगुळाच्या पोळ्या करणार असाल, पुरणपोळ्या करणार असाल किंवा संपूर्ण स्वयंपाक जो करणार आहात तो नैवेद्य देवाला दाखवायचाच आहे. पण तुम्ही मात्र खायचा नाही. अर्थात एकादशीचा उपवास करणार आहात त्यांनी तो नैवेद्य खायचा नाही. हो, पण देवाच्या ह्या नैवेद्याबरोबरच तुम्ही देवाला तिळगुळाचाही नैवेद्य दाखवलाच पाहिजे आणि तो नैवेद्य मात्र तुम्ही ग्रहण करू शकता. तुम्हाला जर एकादशीचा उपवास असेल तर तिळगुळाच्या ह्या पुरणपोळ्या किंवा पोळी तुम्ही खायची नाही आणि जर तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता. अर्थातच एकादशीचा उपवास जसा नेहमी करतो तसाच करायचा आहे. फक्त नुसता तिळगुळ तुम्ही एकादशीच्या उपवासाला खाऊ शकता आणि तुमच्या प्रथेप्रमाणे संक्रांतीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्यांना एकादशी नाही ते लोक तो नैवेद्य ग्रहण करू शकतात. आता बोलूया त्या प्रथेबद्दल ज्यांच्याकडे मकर संक्रांतीला मूगडाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं, तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं. आता मकर संक्रांतीला तांदूळ आणि मूगडाळीच्या खिचडीचं दान करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळे खिचडी दान करायची की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. तर खिचडी दान करणे शास्त्राला धरून ह्या दिवशी असणार नाही. त्यामुळे खिचडीचं दान ह्या दिवशी करू नये. मग त्याऐवजी काय दान करायचं? तर तुम्ही तिळगुळ दान करू शकता. कारण षष्ठीला एकादशीला तिळाच्या दानाचं मोठं महत्त्व आहे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 6 प्रकारे तिळाचा वापर करायचा आहे. त्याच्यात तिळदान येतच आहे. त्यामुळे तिळगुळाचं दान तुम्ही करू शकता. कोरडा शिधा दान देऊ शकता. कोरडा शिधा म्हणजे काय? तांदूळ सोडून इतर धान्य, बाजरी, गहू, डाळी या गोष्टीचं दान तुम्ही करू शकता. वस्त्र आणि उबदार कपडे. थंडीचे दिवस असल्याने तुम्ही गरिबांना ब्लँकेट्स आणि कपड्याचे दान करू शकता. मकर संक्रांतीला उबदार कपड्याचे दान करणं सुद्धा
फलदायी मानलं जातं. मकर संक्रांतीची जी सुगड पूजा आहे ती सुद्धा नेहमीप्रमाणेच करायची आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा कुलधर्म, कुलाचारामध्ये किंवा नेहमीच्या ज्या परंपरा आहेत त्यात फार मोठा कुठला बदल एकादशी आल्यामुळे होणार नाही. फक्त ज्याच्याकडे खिचडीचे दान करण्याची प्रथा आहे त्यांनी यावर्षी खिचडीचे दान करण्याऐवजी तिळगुळाचे किंवा इतर काही गोष्टीचे दान करावे. यंदाची मकर संक्रांती 14 जानेवारीला दुपारी 3:06 सुरू होणार आहे आणि सूर्यास्तापर्यंत असणार आहे. संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरता जाई घेतलेली आहे, पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पूर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींच्या धारा काढणे, कामविषयक सेवन करणे अशी कामे करू नयेत असे पंचांगात सांगण्यात आलेले आहे. पंचांगानुसार दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात काही अफवा पसरल्या जातात. जसं संक्रांत अशुभ आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा असतात की अमुक याच्यावर संक्रांत आहे त्यामुळे आता ह्या गोष्टीचं काही खरं नाही वगैरे. तर ह्या सगळ्या अफवा असतात. लोकांना घाबरायचा यातून प्रयत्न केला जातो. पण अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे सुद्धा पंचांगात नमूद करण्यात आलेले आहे. मंडळी, याचबरोबर मकर संक्रांतीला एकादशीचा जो दुर्मिळ योग जुळून आलेला आहे त्यामुळे तुम्ही काही उपाय करू शकता, ज्या उपायातून तुमची आर्थिक अडचणी दूर होऊ शकेल. जसं विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण किंवा श्रवण या दिवशी अवश्य करावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते. विठ्ठल मंदिरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णूची पूजा आणि तिळगुळाचा नैवेद्य तेथे अर्पण करा. विठ्ठल विष्णूचाच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात गोडवा येतो आणि समृद्धी वाढते. या प्रकारे जर तुम्ही संक्रांतीच्या आणि एकादशीच्या योगाचा लाभ घेतला तर कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष दूर होतील, आर्थिक लाभ होतो, रखडलेली येणी वसूल होतात, नवीन गुंतवणुकीसाठी मार्गसुद्धा मोकळे होतात. मकर संक्रांतीविषयक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.